नाणे बाजार आणि भांडवल बाजार. इन इंडिया, आपल्या भारतातलं नाणे बाजार आणि भांडवल बाजार. मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया, हे आपल्याला स्टडी करायचं आहे इथे. मग लेसन नंबर 9 मध्ये सुरुवात कशी आहे बघा. फायनान्स इज अ बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी. फायनान्स इज अ बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा काय आहे? फायनान्स आहे, म्हणजे वित्त आहे. फायनान्स बेसिकली रेफर्स टू मॅनेजमेंट ऑफ मनी. फायनान्स म्हणजे काय? वित्त. वित्त म्हणजे काय? पैसा येणे आणि पैसा जाणे. नुसता पैसा नाही, पैसा कुठून उभा करायचा आणि कुठे कुठे खर्च करायचा, या सर्व डिसिजन्सला म्हणतात फायनान्स, वित्त. रेझिंग फंड्स अँड एक्सपेंडिंग फंड्स. एक्सपेंड करायचं आहे, गोष्टी खर्च करायच्या आहे, किंवा खर्च करण्यासाठी पैसा उभा करायचा आहे. दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला काय लागतो? फायनान्स लागतो. फायनान्स म्हणजे काय रे माधव? वित्त. आणि मग फायनान्स बेसिकली रेफर्स टू मॅनेजमेंट ऑफ मनी. पैशाचे व्यवस्थापन म्हणजेच वित्त व्यवस्थापन होय. कळलं का? इट इन्क्लूड्स फंड्स निडेड बाय इंडिव्हिज्युअल, बिझनेस हाऊसेस अँड गव्हर्नमेंट फॉर व्हेरियस पर्पजेस. सरकार, व्यवसाय आणि वैयक्तिक व्यक्ती सगळ्यांना काय लागू शकतो? पैसा, कर्ज पुरवठा लागू शकतो. आणि हा पुरवण्यासाठी काय लागतं बरं? फायनान्स. फंड्स, हे फंड्स कुठून मिळतात? फायनान्समधून मिळतात. Thus, finance is categorized as personal finance, corporate finance and public finance. फायनान्स हा 3 प्रकारचा इथे कॅटेगराईज केला आहे त्यांनी. वैयक्तिक व्यक्ती घेतो ना, पर्सनल फायनान्स. वैयक्तिक वित्त, खाजगी वित्त. कळलं का? बाजारातील व्यवसाय घेत असतील तर व्यावसायिक वित्त म्हणजे बिझनेस फायनान्स किंवा कॉर्पोरेट फायनान्स. आणि सरकार घेतो त्याला काय म्हणायचं? गव्हर्नमेंट फायनान्स. गव्हर्नमेंट फायनान्स म्हणजे काय? सरकारी खर्च किंवा सरकारी वित्त. आपल्या सरकारला जो कर्ज पुरवठा लागतो किंवा पैसा पुरवठा लागतो तो येतो गव्हर्नमेंट फायनान्समध्ये, सरकारी वित्तमध्ये. बरोबर का? सरकारी वित्त आहे ना, का शासकीय आहे? सार्वजनिक आहे. ओके, सार्वजनिक. द फायनान्शियल सिस्टीम ऑफ आवर कंट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर मोबिलायझेशन अँड अलोकेशन ऑफ फंड्स. पैसा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गतिशील करणं आणि अलोकेट करणं, वाटप करणं, योग्य प्रकारे पैशाचे वाटप होणं, ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्या इंडियामध्ये फायनान्शियल सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे. वित्तीय प्रणाली ही खूप महत्त्वाची आहे. मग या वित्तीय प्रणालीमध्ये काय काय येतं? तर त्यांचं म्हणणं काय आहे? इट हेल्प्स इन क्रिएशन ऑफ वेल्थ विच इज व्हायटल फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अवर कंट्री. फायनान्स, वित्त पुरवठा हा कशाला मदत करतो? संपत्ती निर्माण करायला. संपत्ती, मालमत्ता. आणि याच्यामुळे आपल्या देशाचीच काय होत असते? प्रगती होत असते. अँड द फायनान्शियल सिस्टीम इन इंडिया कंप्राइजेस फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, फायनान्शियल मार्केट, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. म्हणजे वित्तीय प्रणालीमध्ये काय काय येतं? सगळ्यात पहिले वित्तीय संस्था. 2 नंबरला वित्तीय बाजारपेठ. वित्तीय बाजारपेठ म्हणजे काय? भागबाजार. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, वित्तीय साधने जे आपण भागबाजारामध्ये किंवा वित्तीय प्रणालीमध्ये याची खरेदी विक्री करतो. अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, वित्तीय सेवा. दिस चॅप्टर नाही, एवढं नाही. चला, मिनिंग ऑफ फायनान्शियल मार्केट. वित्तीय बाजाराचा आपल्याकडे अर्थ काय आहे? चला बघूयात. Financial market refers to a market where sales and purchase of financial assets such as bonds, stock, derivatives, government security, foreign currency is undertaken. म्हणजे बघा, भाग, कर्ज रोखे, त्याच्यानंतर सरकारी रोखे, या सर्वांची खरेदी विक्री जिथे होते त्याला काय म्हणतात? वित्तीय बाजारपेठ असे म्हणतात. कळलं का? पण मला एक सांगा, एखाद्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचे, तुम्ही डायरेक्टली कंपनीपर्यंत जातात का? तुम्ही एखाद्या बँकेकडे ते पैसे जमा करता. येते का लक्षात? आणि बँक ते पैसे कोणाला जमा करते? कंपनीला. म्हणजे याचा अर्थ फायनान्शियल मार्केट चालण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक आहे बँक आणि एक आहे वित्तीय बाजार. फायनान्स, बँक अँड फायनान्शियल मार्केट. मग त्यांनी बघा काय म्हणलंय, फायनान्शियल मार्केट हॅज 2 डिस्टिंक्ट मार्केट्स. वित्तीय बाजारामध्ये 2 प्रकारचे बाजार आहेत. एक आहेत मनी मार्केट आणि एक आहे कॅपिटल मार्केट. एक आहे नाणे बाजार आणि एक आहे भांडवल बाजार. म्हणजे माधवची कंपनी, त्याच्यात आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे.
तर हा त्याचे शेअर्स कुठे विकल? भांडवल बाजारात, म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये. काय इथे माधवची कंपनी आहे, माधवच्या कंपनीचे त्याने शेअर्स विकायला काढले. तो कुठे नोंदणी करणार त्यांची? भाग बाजारामध्ये. भाग बाजार कसला भाग आहे? भांडवल बाजाराचा, आहे की नाही? पण याच्या शेअर्सला याने कुठे विकलं? भांडवल बाजारामध्ये. पण याचे शेअर्स विकत घ्यायला, याच्या कंपनीला पैसे द्यायला लोक कंपनीपर्यंत येतील का? भांडवल बाजारापर्यंत जातील का? नाही. लोक ह्याच्या कंपनीचे शेअर्स कोणा थ्रू विकत घेतील? बँक थ्रू विकत घेतील. म्हणजे पैसा कलेक्ट करायचं काम कोणी केलं माधव? पैसा कलेक्ट करण्याचं काम कोणी केलं? बँकेने केलं. म्हणजे भले आपण पैसे कंपनीसाठी उभे करतो भांडवल बाजारातून, पण भांडवल बाजार पण वर्क करण्यासाठी कोण महत्त्वाचं आहे? बँक्स महत्त्वाच्या आहे. आणि बँक म्हणजेच काय? नाणे बाजार. कळलं का? शेअर्सद्वारे तुम्ही जेव्हा तुमचं कॅपिटल रेज करतात, शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्सद्वारे, तेव्हा तुम्हाला कॅपिटल मार्केट इम्पॉर्टंट आहे. पण कॅपिटल मार्केटला पैसा फ्लक्च्युएट होण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? मनी मार्केट. सो दोघांचंही आपल्या भारताच्या प्रणालीमध्ये खूप महत्त्वाचं अस्तित्व आहे. मग भले ते नाणे बाजार असो नाही तर भांडवल बाजार असो. कळलं? आणि आपण आतापर्यंत जेवढ्या सगळ्या बँका ऐकल्यात ना, त्या सगळ्या बँका नाणे बाजारात. चला मग बघूयात. मनी मार्केट इन इंडिया, भारतातलं नाणे बाजार. मनी मार्केट इन इंडिया, भारतातलं नाणे बाजार. चला, मनी मार्केट इज अ मार्केट फॉर लेंडिंग अँड बॉरोईंग ऑफ शॉर्ट टर्म फंड्स अँड इट इज मार्केट फॉर नियर मनी. म्हणजे बघा आता इथे मनी मार्केट इज अ मार्केट फॉर लेंडिंग अँड बॉरोईंग ऑफ शॉर्ट टर्म फंड्स. अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण करण्यासाठी, अल्पकालीन निधीची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याकडे काय आहे? नाणे बाजार आहे. इट इज अ मार्केट फॉर नियर मनी. हे जे बाजार आहे ना, त्याला आपण काय म्हणतो माहिती का? नियर मनी, जवळचा पैशाचे बाजार. कारण मला सांगा, तुम्ही एखाद्याला काय केलं? चेकने पैसे पाठवले. तुम्ही जर का एखाद्याने चेकने पैसे पाठवले एखाद्याला, तर त्याला पैसे ट्रान्सफर तर होणारच आहे. पण तुम्ही त्याला ॲक्च्युअल पैसे दिला का? चेक दिला. आलं का लक्षात? तुम्ही फोनपेने एखाद्याला पैसे पाठवले, खरंच पैसे त्याच्या हातात दिले का? नाही. म्हणजे जवळचा पैसा. बँक या जवळच्या पैशामध्ये काम करतात. नाणे बाजार पैसा आणि जवळचा पैसा यामध्ये काम करतं. मनी मार्केट वर्क्स इन मनी और नियर मनी. दॅट इज शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट सच ॲज ट्रेड बिल्स, व्यापारी विपत्रे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, सरकारी रोखे, प्रॉमिसरी नोट्स, वचन चिठ्ठ्या. या सर्वांमध्ये कोण काम करतं? नाणे बाजार काम करतं. सच इन्स्ट्रुमेंट्स आर हायली लिक्विड अँड लेस रिस्की. हे असे इन्स्ट्रुमेंट जसे असतात, हायली लिक्विड असतात. हे हायली लिक्विड म्हणजे काय रे? आता तरल म्हणजे काय? तर मला एक सांग, तू पाणीपुरी खायला गेला आणि एखाद्याला शेअर म्हटला, हे घे शेअर्स. पाणीपुरी खातोय आणि त्याला पैशाच्या बदल्यात शेअर्स देतोय, तो घेईल का? भाग घेईल का? नाही. तो काय म्हणाल? पैसे द्या. येते का लक्षात? म्हणजे पैशांच्या स्वरूपामध्ये आपल्याला जेव्हा पेमेंट करायचं असतं, तरलता म्हणजे पैसा. तुझ्या हातात शेअर्स आहेत, शेअर्स लगेच तू दुसऱ्याला देऊन तुझं काम करून घेऊ शकत नाही. तुला शेअर्सचं रूपांतर वापस पैशामध्ये करायला लागेल. शेअर्स कोणाला तरी विकायला लागतील, मग तुझ्या हातात पैसे येतील आणि मग तू जाऊन पाणीपुरी खाशील. पैसे आले म्हणजे तरलता निर्माण झाली. भावना पोचली का? आता बघ माधव, मी माल बनवला आणि माझा माल विकला. माझ्याकडे होता तो क्लोजिंग स्टॉक मी विकला. म्हणजे याचा अर्थ पटकन मला काय केलं? पैशात रूपांतर करता आलं, हे की नाही? त्याला म्हणतात तरलता. आणि नाणे बाजारामध्ये सर्वात जास्त तरलता असते. हे बघ, अत्यंत तरल असतं. नाणे बाजारातली ही साधनं अत्यंत तरल असतात. कमी जोखमीची म्हणजे लेस रिस्की असतात अँड इझिली मार्केटेबल. इझिली म्हणजे काय? सहजपणे आपल्याला विक्री योग्य हे असतात. आणि पण कालावधी कसा असतो? लेस दॅन 1 इयर, एकापेक्षा कमी कालावधीच्या ज्या खरेदी विक्री होतात साधनांच्या, त्या होतात नाणे बाजारात. आता मला सांग, 1 वर्षापेक्षा कमी नाणे बाजारात, तर 1 वर्षापेक्षा जास्त कुठे असणार? भांडवल बाजारात. कळलं का? नक्की?
हा एक फरक स्पष्ट करा बरं का. नाणे बाजारामध्ये एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते, तर भांडवल बाजारात एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते. कळलं का? मनी मार्केट डील्स इन द सिक्युरिटीज फॉर लेस दॅन वन इयर पिरियड अँड कॅपिटल मार्केट वर्क्स इन सिक्युरिटीज which has maturity of more than 1 year. इकडे लेस दॅन 1 year, तिकडे मोर दॅन 1 year. भावना पोचली का? चला या नेक्स्ट पेजवर. मग आपलं नाणे बाजार आहे की नाही, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? इंडियाचं मनी मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे? भारताच्या नाणे बाजाराचं स्ट्रक्चर म्हणजे त्याला काय म्हणतात? स्ट्रक्चरला सगळे संरचना कशी असते? तर हे आपण ऑलरेडी ओसच्या पुस्तकामध्ये बघितलेलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय बँका आणि भारतीय सवलत आणि वित्तीय गृहे. तर आता ह्याचं गंमत एकदा बघून घ्या. हे जे नाणे बाजार आहे की नाही, हे 2 प्रकारे काम करतो, संघटित आणि असंघटित. नाणे बाजार हे 2 प्रकारे काम करतो, संघटित आणि असंघटित. मनी मार्केट वर्क्स ऑर्गनाइज्ड और अनऑर्गनाइज सेक्टर. मनी मार्केट कुठे काम करतं? ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये. म्हणजे काय रे? तर RBIच्या सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे फॉलो करतात त्याला म्हणणार ऑर्गनाइज सेक्टर, संघटित क्षेत्र. पण जे फॉलो करत नाही त्यांना काय म्हणायचं? असंघटित क्षेत्र. मग असंघटित क्षेत्रामध्ये 3 कोण पहिले ते बघून घेऊ जरा. स्थानिक बँकर्स म्हणजे तुमच्या एरियातले बँकर्स. असंघटितचे बघून घेऊ, छोटे ना 3 नावं बघून घेऊ फक्त. दुसरा कोण आहे? सावकार. सावकारावर RBIचे रूल लागू पडतात का? नाही. कळलं का? आणि तिसरं कोण आहे? अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था. अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था म्हणजे एक होता इंडिजिनियस बँकर्स, म्हणजे आपल्या एरियातले आपल्या गावांमधले स्थानिक बँकर्स. 2 नंबर होता मनी लेंडर्स, म्हणजे कर्ज देणारे सावकार. पुढे संघटित क्षेत्रामध्ये इथे काय होतं? इंडिजिनियस बँकर्स अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये पहिला होता. दुसरा होता मनी लेंडर्स म्हणजे सावकार आणि तिसरा होता अनरेग्युलेटेड नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजियरीज, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था. आणि त्याच्यावरती बघा बरं कोण आहे? ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहे RBI मध्यवर्ती बँक, व्यापारी बँक, रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक. तुम्ही बंद पडता का रे? RBI आहे मध्यवर्ती बँक, दुसरी आहे कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँक, तिसरी आहे कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे सहकारी बँका आणि तिसरे आहे चौथ्या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे विकास वित्तीय संस्था आणि लास्ट आहे डिस्काउंट अँड फायनान्स हाऊसेस ऑफ इंडिया. भारतीय सवलत आणि वित्तीय गृहे. बरोबर. गुंतवणूक संस्था कुठे आहे? कुठे आहे गुंतवणूक संस्था? कुठे आहे गुंतवणूक संस्था? इथं नाहीये. RBIच्या खाली व्यापारी बँक आहे, व्यापारी बँकच्या खाली सहकारी बँका आहे, त्याच्या खाली विकास वित्तीय संस्था आहे आणि त्याच्या खाली भारतीय सवलत आणि वित्तीय गृह आहे. कुठे दाखव? चला मग आता इथे स्ट्रक्चर ऑफ मनी मार्केट बघायचंय. नाणे बाजाराची संरचना आपल्याला बघायची आहे. द मनी मार्केट इन इंडिया इज अ डिकोटोमस बाय नेचर. डिकोटोमस म्हणजे काय रे? तर भारतातील नाणे बाजार ही दुहेरी स्वरूपाची रचना आहे. कशी आहे? दुहेरी स्वरूपाची रचना. इट comprises of both the organized sector as well as unorganized sector. यात 2 प्रकारचे क्षेत्र येतात, एक संघटित क्षेत्र आणि एक असंघटित क्षेत्र. द ऑर्गनाइज सेक्टर इन्क्लूड्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आत्ता जे मी तुम्हाला वाचून दाखवले की नाही, ते त्यांनी जे बाण मारले ते बघा. हे जे मी तुम्हाला बाण मारलेले वाचून दाखवले सेम हेच इथे वरती पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे बघा. आता पुढे बघा यांनी काय म्हटलंय तिथे.
द ऑर्गनाइज सेक्टर इन्क्लूड्स RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक. दुसरी आहे कमर्शियल बँक. कमर्शियल बँक म्हणजे काय? व्यापारी बँक. दुसरी काय बघा? कोऑपरेटिव्ह बँक्स, सहकारी संस्था. नंतर आहे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, विकास वित्तीय संस्था. आणि मग लास्ट आहे विकास वित्तीय संस्थेच्या पुढे त्यांनी एक शब्द दिला आहे इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन म्हणजे गुंतवणूक संस्था. अँड डिस्काउंट अँड फायनान्स हाऊसेस ऑफ इंडिया, भारतीय सवलत आणि वित्तीय गृहे. आणि मग आहे आपल्याकडे अनऑर्गनाइज सेक्टर. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काय बघा बरं? कंप्राइजेस इंडिजिनियस बँकर्स, मनी लेंडर्स अँड अनरेग्युलेटेड नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजियरीज. काय काय येतं आपल्याकडे? इंडिजिनियस बँकर्स म्हणजे काय? स्थानिक बँकर्स. आणि नंतर काय आपल्याकडे? मनी लेंडर्स म्हणजे सावकार. आणि तिसरे आहेत अनरेग्युलेटेड नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजियरीज, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्था. आता आहे ना, ह्याला आता स्पेशली लक्षात ठेवायचं यांना, कारण ना तुमच्या पेपरला आहेत ना वरच्यांपैकी 3 देतील आणि खालच्यापैकी 1 देतील आणि तुम्हाला ऑड वर्ड आउट करायला विचारतील. ते नाही का ऑड मॅन आउट. हे 3 दिले समजा आणि याच्यातला 1 दिला सावकार, मग तुम्हाला त्या सावकारला उडवावं लागेल. गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजे मग तुम्हाला हे 3 दिलेले आहेत आणि हा 1 दिला आहे, तर आपण कोण होणार? ह्याला उडवणार. असा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे ते म्हणतील RBI, कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक आणि सोबत काय घेतील? मनी लेंडर म्हणजे सावकार. तुम्हाला कोणाला उडवायचं आहे? सावकारला उडवायचं आहे. कळलं? म्हणून यांचे नावं विसरायचे नाही. चला आता आपल्याला सगळ्यात पहिले कोण शिकायचं आहे? व्हॉट इज RBI, मध्यवर्ती बँक म्हणजे नक्की काय हे आपल्याला शिकायचं आहे. ओके. मग मध्यवर्ती बँक काय रे? ऑर्गनाइज सेक्टरमधली आहे, है ना? आता ऑर्गनाइज सेक्टर. ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय? आपलं संघटित क्षेत्र. कुठे गेलं? ऑर्गनाइज सेक्टर संघटित क्षेत्र. याच्यामध्ये कोण येतात? या 5 जणांची नावं त्यांनी इथे दिलेली आहेत. संघटित क्षेत्रामध्ये RBI येते म्हणजे मध्यवर्ती बँक येते, भारतीय रिझर्व्ह बँक. व्यापारी बँका येतात, सहकारी बँका येतात, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत आणि वित्तीय गृहे. हे सगळे इथं दिलेले होते. हेच इथे हे सगळे कशात येतात? संघटित क्षेत्रामध्ये येतात. संघटित क्षेत्र हे तुम्हाला पेपरला असा आला, फरक स्पष्ट करा. संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. तुम्ही काय म्हणाल? संघटित क्षेत्राचे तुम्ही काय देणार? हे एक्झाम्पल्स देणार. असंघटित क्षेत्राचे हे एक्झाम्पल्स देणार. हे काय आहे? 3. याचे हे 5 आहे आणि याचे 3 आहेत. उदाहरण लिहिले. हे उदाहरण दुसऱ्या नंबरचा पॉईंट येतो ना. पहिल्या नंबरच्या पॉईंटला काय लिहाल तुम्ही? संघटित क्षेत्रावर मध्यवर्ती बँकेचे संपूर्ण नियंत्रण असते आणि असंघटित क्षेत्रावर मध्यवर्ती बँकेचे संपूर्ण नियंत्रण नसते. संपलं. बँकांना पैशाचा हिशोब द्यावा लागतो, तसं सावकारला पैशाचा हिशोब RBIला द्यायची गरज पडणार आहे का? नाही. कळलं का? सावकार काय म्हणेल? पैसा मेरा, लोन मी देतोय. RBIचा काय संबंध? भावना पोचली नक्की का? ऑर्गनाइज सेक्टर इज रेग्युलेटेड बाय RBI अँड बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. बट unorganized sector unorganized sector is not regulated by both of the things. Both things म्हणजे कोणत्या? पहिले RBI आणि दुसरं द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. थांबा मी तो लिहून ठेवते म्हणजे तुमचा पाठ होईल. आता मला एक सांगा, तुम्हाला माहिती का RBI जी आहे ना, RBI ही स्थापन कोणी केली आहे माहिती आहे? इंग्रजांनी. RBI नावाची कन्सेप्ट कोणी आणली माहिती का? इंग्रजांनी आणलेली आहे. त्यांचं म्हणणं काय होतं? अख्ख्या देशामध्ये बँका आहेत, ह्या बँकांमध्ये पैसे किती हे आपल्याला कसं समजणार? मग यासाठी त्यांनी एक मुख्य बँक ठरवली. मुख्य बँक जी ठरवली तिचं नाव काय? RBI. तिचं नाव काय आहे? RBI. आणि ह्या RBIचे ना सुरुवातीला कोण इन्व्हेस्टर्स होते माहिती का? RBI चालू कोणी केली होती? खाजगी लोकांनी. खाजगी इंग्रज लोक, त्या काळचे मोठे लोक यांनी ती स्थापन केलेली होती. पण जेव्हा आपल्याकडे काय आलं? स्वातंत्र्य आलं. स्वातंत्र्यानंतर तो बघा तो वरचा कायदा चालू झाला. त्याचं नाव काय? भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949. हे बघ 1934ला आपल्याला स्वातंत्र्य होतं का? 34ला नाही. 1935ला आपल्या देशाला स्वातंत्र्य होतं का? नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947 नंतर, है ना. मग त्याच्या आधी
ही RBI जी होती ना ती ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होती. ओके. पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्या देशामध्ये हा कायदा निर्माण झाला, भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949. आणि मग त्या तिथून पुढे सर्व बँका ह्याच कायद्याला काय करतात, फॉलो करतात. कळलं का? भले RBI ही स्थापन कोणी केली, इंग्रजांनी स्थापन केली. भले त्याचे ओनर पहिले कोण होते, प्रायव्हेट लोक होते. पण नंतर ती कोणाच्या आधिपत्याखाली गेली, सरकारच्या. कारण आपला देश स्वतंत्र झाला, सरकारच्या हाती गेला. आणि मग RBIवर राज्य कोणाचं आता, सरकारचं. कळलं का? आता RBI कोणाची बँक म्हणणार, सरकारची बँक. हे बाय आपण सेविंग करतो आणि पैसे कुठे जमा करतो, बँकांमध्ये, है ना. तसं देश चालवणारा सरकार त्याच्याकडे पण खूप पैसा आहे. ते कुणाकडे ठेवतील, मध्यवर्ती बँक, RBI, भारतीय रिझर्व्ह बँक. येतं लक्षात. मग चला आता ह्याची मी काही गोष्टी सांगते. हां, तर पहिले 1934ला, कधी, 1934ला, काय म्हणलं मी तुम्हाला, 1934ला एक कायदा आला. त्या कायद्याचं नाव होतं भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934. आहे का इथं? हां, भारतीय रिझर्व्ह कायदा 1934. यानुसार आपल्याकडे RBI स्थापन झाली, मध्यवर्ती बँक स्थापन झाली. हां, पण हा कायदा बनला 1934ला आणि ती बँक स्थापन कधी झाली, 1935ला. हे बाय 1935ला, 1 एप्रिल 1935ला. कारण आपलं फायनान्शियल कधी चालू होतं, 1 एप्रिलला चालू होतं आणि संपतं कधी, 31 मार्चला. आर्थिक वर्ष आहे की नाही. मग ही कंपनी बँक पण स्थापन कधी झाली, 1 एप्रिल 1935ला. कळलं एवढं. RBI चालू करायला पहिले काय तयार केला होता, कायदा. मध्यवर्ती बँक स्थापन करायला पहिले काय बनला, कायदा बनला, भारतीय मध्यवर्ती बँक कायदा 1934. आणि मग त्याच्या अंतर्गत बँक स्थापन झाली कधी, 1 एप्रिल 1935ला. कळलं का? आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि मग नवीन कायदा बनला. त्याचं नाव काय बघ इथं, भारतीय, पुढे गेलं रे, 1 जानेवारी 1949 रोजी या आपल्या बँकेचे काय झाले, राष्ट्रीयीकरण झाले. राष्ट्रीयीकरण म्हणजे माहिती काय, नॅशनलायझेशन. काय म्हणलं मी तुम्हाला, नॅशनलायझेशन. राष्ट्रीयीकरण म्हणजे आता सगळ्या बँका ह्या कशाच्या खाली आल्या, आपल्या सरकारच्या अधिपत्याखाली आल्या. कळलं का? आणि मग सगळ्या बँका जर का सरकारच्या रूल्सने चालणार आहेत म्हटल्यावर RBI पण सरकारच्या रूलने चालणार आहे की नाही. मग RBIची प्रायव्हेट ओनरशिप जाऊन आता ओनरशिप कोणती आली, गव्हर्नमेंट ओनरशिप. आता RBIचे मालक हे प्रायव्हेट लोक नाही, आता कोण मालक आहे, सरकार मालक आहे. राजांची राजवट गेली, इंग्रजांची राजवट गेली, आता राजा कोण करणार, सरकार करणार. मग RBI ही कोणाची बँक झाली, सरकारची बँक झाली. कळलं का एवढं नक्की. RBIची डेफिनेशन बघा किती सोपी आहे. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. आता पतपुरवठा म्हणजे माहिती काय, उधारी देणं, कर्ज देणं. कर्ज देण्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे कोणती, मध्यवर्ती बँक. आता एक एक्झाम्पल घ्या बरं का, नेहमी लक्षात ठेवा. आता हे आपल्याला सगळ्यांना लक्षात राहिलं पाहिजे की कर्ज पुरवठा केला जातो. आपल्या क्लासमध्ये 3 मार्कर आहे रे, एकही सापडत. मी काय म्हणतेय, माधवने जेव्हा बँकेत किती रुपये जमा केले, 100 रुपये. तर आता माधवचे हे 100 रुपये होते. बँका काय काम करतात, कर्ज देण्याचं. त्यांनी जर का हे पुरे 100 रुपये कर्ज द्यायला वापरून टाकले, पैसे उरतील का बँकेत, नाही. मग आता हा माधव दुसऱ्याच दिवशी गेला, साहेब फक्त 5 रुपये लागतात मला देऊन टाका. बँक याला 5 रुपये देऊ शकणारच नाही, तिच्याकडे पैसे आहेत का, पुरे कर्ज द्यायला वापरले. ऐसा नाही चल सकता. यासाठी RBIने रूल आणला. रूल काय आणला की तुम्ही पतपुरवठा करा ना, लोकांना तुम्ही क्रेडिट द्या, उधारी द्या, पण मी सांगेल ना तेवढे टक्के पहिले बाजूला काढायचे. बँकेने एक्झाम्पल घेऊया आपण, 30% बाजूला काढायला लावले. किती, 30%. 100 रुपयातले 30% बाजूला काढले म्हणजे किती रुपये, 30 रुपये. आता बँक कर्ज द्यायला किती वापरेल, फक्त 70 रुपये वापरेल. मान्य तुम्हाला. आता मला एक सांगा, तुम्ही ही बँक जे 70 रुपये कर्ज द्यायला वापरेल ते ती तुझ्या हातात डायरेक्ट कॅश देईल का रे माधव, अय ती काय करेल, थांब 2 मिनिटं, आपल्या बँकेत जमा करेल. आपल्याला एखाद्या बँकेत खातं उघडायला लावेल, त्यांच्या बँकेत खातं उघडायला लावेल आणि तिथं पैसे जमा करेल ना. पुन्हा जमा झाले का माधव, पुन्हा जमा झाले की रूल आहे आपल्याकडे 30%,
बाजूला काढून ठेवा. 30% किती येतात? 7×21. मग उरले किती? 49 रुपीज. म्हणजे आता बँक ह्या पैशामधून किती रुपये देऊ शकते कर्ज? 49 रुपीज देऊ शकते. किती? 49. कळलं का माधव एवढं? बँक पुन्हा हे 49 रुपये कर्ज द्यायला वापरू शकते. बँक कर्ज देईल म्हणजे समोरच्याचं खातं उघडत बँकेत, म्हणजे पुन्हा ते जमा होतील. पुन्हा त्याच्यावर किती टक्के? 30% बाजूला काढले जातील. असं शून्य होतोय. माधवच्या 100 रुपयाचा वापर केला जाणार आहे. येते का लक्षात? मोदी काका आले आणि मोदी काकांनी काय सांगितलं? डिजिटल इंडिया, भारताला डिजिटल करूयात, म्हणजे कॅश कमी वापरा, बँकेत पैसे जमा करा. क्योंकि तुमने 100 रुपये जमा किए ना, त्याला भागिले 30% करायला जर का केलं तुम्ही तर 3000 रुपये. माधवच्या 300 रुपये, माधवच्या 100 रुपयातनं 300 रुपयाचं कर्ज लोकांना मिळू शकते. येतंय का लक्षात? आणि बँकेकडे आता ऑलरेडी पैसे बाजूला पडलेले आहेत बघा. किती? 2 टप्प्यामध्ये किती आले होते? 30 आणि 21 किती? 51. आता माधव गेला बँकेला, म्हटलं द्या मला 5 रुपये. आहे की नाही बँकेकडे? आहे. कळतंय का? माधव ह्याला काय म्हणायचं? राखीव निधी. काय म्हणायचं? राखीव निधी. नक्की? रिझर्व बाजूला काढून ठेवलाय बँकेने. कळलं का? माधवने जेव्हा 100 रुपये जमा केले होते, याला म्हणता प्राथमिक ठेव. काय म्हणायचं माधव? प्राथमिक ठेव, प्रायमरी डिपॉझिट. कळलं का? बघ बर का, हे लॉजिक समजलं तर हा लेसन आका समजेल. हा अर्धा लेसन आहे ना, हा या लॉजिकवरच चालतोय. माधवने 100 रुपये जमा केले, त्याला म्हणता प्राथमिक ठेव, प्रायमरी डिपॉझिट. त्यातनं 30% काय गेला? राखीव निधी, रिझर्व्ह गेले. आणि रिझर्व्ह गेल्यानंतर जे पैसे उरले तो आहे क्रेडिट क्रिएशन, पतनिर्मिती, कर्ज पुरवठ्याची निर्मिती. कळलं का? त्याला म्हणता माधव दुय्यम ठेव. काय म्हणायचं? दुय्यम ठेव, सेकंडरी डिपॉझिट्स. कळलं का? 100ला प्रायमरी डिपॉझिट म्हणायचं, 70ला सेकंडरी डिपॉझिट म्हणायचं आणि 30ला रिझर्व्ह म्हणायचं. 100 रुपये काय माधव? प्राथमिक ठेव. 70 रुपये दुय्यम ठेव आणि 30 रुपये काय रे माधव? राखीव निधी. कळलं का? नक्की का? म्हणजे याचा अर्थ मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना कर्ज दिलं कोणी? व्यापारी बँकेने की मध्यवर्ती बँकेने? पण बँक कोणत्या बँकेत जातो कर्ज घ्यायला तू? व्यापारी बँकेत. आरबीआय कडे थोडी जाणार तुम्ही डायरेक्ट दिल्लीला. डायरेक्ट दिल्ली को जाओगे, आरबीआय मला कर्ज दे. काय संबंध? तुझ्या घराच्या बाजूला जी बँक तिच्याकडे जाशील तू, आपल्या नाशिकमध्ये जाशील तू. तुम्ही कर्ज घेताना ते व्यापारी बँकांमधून. कुठून? व्यापारी बँका, कमर्शियल बँक्स. माधव कळलं का एवढं? इकडे पहा, व्यापारी बँका, अय माधव, व्यापारी बँका पतनिर्मितीचं काम करतात. कशाचं? पतनिर्मिती, क्रेडिट क्रिएशनचं काम करतात. कळलं का? पण अगर आरबीआय को लगा, बरं का माधव, आरबीआयला असं वाटलं हे लोक ना जरा जास्तच लोन घेऊ राहिले, ते लोन घेताना वस्तू विकत घेताय, लोन घेताना वस्तू विकत घेताय, नुसती डिमांड वाढून राहिली आहे, सप्लाय तेवढा नाहीच आहे, वस्तूंच्या किमती वाढले, लोकांचं कर्ज घेणं बंद करायचंय असं आरबीआयला वाटलं. तर आरबीआय काय करणार माहिती का? दे 1 मिनिट दे ना. आरबीआय सिम्पली काय करणार माहिती का? 1च मिनिट बेटा, हे 30% ना, हे 50% करून टाकणार. बरोबर? आता या 30%चं 50 केल्यावर माधव इथे 100चे किती झाले? 50 राखीवला गेले आणि 50च कर्ज देता येणार आहे. बँकांकडे कर्ज द्यायला पैसे कमी झाले म्हटल्यावर लोकांना पण बँक कर्ज कसं देईल? कमी देणार. म्हटल्यावर ऑटोमॅटिकली लोकांकडे कर्जच नाहीये, लोक मागणी करणं कमी करणार. मागणी कमी म्हटल्यावर ऑटोमॅटिकली वस्तूंच्या किमती पण काय होतील? कमी होतील. कळलं का माधव? तो माहिती लॉकडाऊन जेव्हा आपल्या भारतात आला होता तेव्हा लॉकडाऊनमध्ये ना मोस्टली लोकांनी इन्कम गमावून टाकलेलं होतं. लोकांकडे पैसा होता का? नाही. म्हटल्यावर सगळ्या वस्तूंच्या किमती डाऊन होऊन गेल्या होत्या, मार्केट डाऊन झालं होतं. सरकारला हे मार्केट अपवर्ड करायचं होतं, वाढवायचं होतं. महामंदी येऊन गेली होती, महामंदी. कारण लोक मागणीच करत नाहीये, लागत एवढा माल पडलाय, लोक मागतच नाही कारण पैसा नाही. सरकारने काय केलं माहिती का? आधार कार्ड दो और कर्जा लो. आधार कार्ड दाखवा आणि कर्ज घ्या. कमी व्याजदराने कर्ज द्यायला लागले. सरकारने कर्ज द्यायला सुरुवात केली, लोकांनी वस्तू विकत घ्यायला सुरुवात केली. लोकांनी वस्तू विकत घेतल्या, ऑटोमॅटिकली कमी झालेल्या किमती काय झाल्या? वाढल्या. कळलं का? कॉमन सेन्स आहे, कळलं का?
वस्तूंचा जेवढा पुरवठा आहे, बघ कांदेच कांदे पडले आपल्याकडे, लोक घ्यायलाच येत नाहीये, कारण किमती कमी असून सुद्धा लोक घेत नाहीये, कारण लोकांकडे पैसेच नाहीये. मग सरकारने काय केलं, कर्ज पुरवठा केला, वाढवला. कर्ज पुरवठा वाढवल्यावर लोक वस्तू कर्जावर का होईना विकत घेतील. पुरवठा एवढा आहे, त्यातला अर्धा तर विकला जाईल, म्हणजे ऑटोमॅटिकली वस्तूंच्या किमती काय होतील, वाढतील. लोक मागणी करायला येत आहेत, किमती काय होतील, वाढतील. कळलं? म्हणजे याचा अर्थ व्यापारी बँका, कमर्शियल बँक्स ह्या काय करतात, पतनिर्मिती, क्रेडिट क्रिएशन आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम कोण करते, आरबीआय. पतनियंत्रणावर कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतं, आरबीआय करते. आलं का लक्षात? नक्की समजलं? हा रेट बदलण्याची ताकद किसमे है, आरबीआय. क्रेडिट क्रिएशन करते व्यापारी बँक, पण हिच्यावर नियंत्रण करण्याचं काम करते आरबीआय. भावना पोचली? नक्की? म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण चलन निर्मिती, पैसा आना है जाना है, कौन कंट्रोल करेगा, आरबीआय. भावना पोचली का? नक्की? आता बघा का, तुम्ही तो पिक्चर बघितलाय 3 इडियट्स? अय झोपाळ्या, 3 इडियट्स बघितलं का? 3 इडियट्स नाही बघितलं? बरं तो जाऊ द्या. पीके बघितलाय? पीके पिक्चर मध्ये गांधीजीचा फोटो असेल, तो कागद चालतो असं त्याला वाटायचं, म्हणून तो जिथं भेटेल गांधीजींचा फोटो तो काढून आणायचा. गाजरवाल्याला गांधीजीचा फोटो दाखवला, त्याला भेटले का गाजर? हा, फोटो असलेली जेव्हा पैशाची नोट दिली, मग त्याला काय भेटला, गाजर भेटला. हे की नाही? म्हणजे कोणत्याही कागदाला घेऊन तुम्ही म्हणाल हा पैसा आहे, याला व्हॅल्यू आहे का? नाही. व्हॅल्यू कोणाला, ज्याला सरकारने म्हटले की दिस इज पैसा. आता माधवच्या खात्यात पैसे नाही, माधवने मला चेक दिला, हे घ्या मॅडम चेक, उसको कुछ व्हॅल्यू रहेगी? म्हणजे त्या चेकला व्हॅल्यू असण्यासाठी ह्याच्या खात्यामध्ये पैसा पाहिजे. कळलं का? नक्की का? मग ह्यासाठी चलन निर्मिती केली गेली. काय निर्मिती केली गेली? चलन निर्मिती. आणि चलन निर्मिती केली कोणी? आरबीआयने. कोणी? आरबीआयने. भावना पोचली का? नक्की? जुन्या काळामध्ये ना माधव राजांच्या राजवटीमध्ये सोन्याचं नाणं असायचं ना, त्याच्यावर 50 म्हटलंय तर बरोबर वितळून 50 एवढं सोनं निघालं. येते का लक्षात? पण आजच्या काळामध्ये तेवढं सोनं आहे का आपल्याकडे? मग सरकारने काय केलं माहिती का? सरकारने जेवढ्या नोटा छापायच्या आहे की नाही, त्याच्या काही प्रमाणामध्ये सोनं, चांदी, सगळे प्रिशियस म्हणजे मौल्यवान धातू आणि सरकारी रोखे. सरकारी रोखेला काय म्हणतात? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आणि विदेशी चलन, फॉरेन एक्सचेंज, हे आपल्या सरकारच्या तिजोरीमध्ये ठेवलं. आणि तेवढ्या प्रमाणात काय बनवल्या? नोटा बनवल्या. आता त्या नोटांना व्हॅल्यू आहे, कारण त्यांच्या बदल्यात काहीतरी राखीव निधी ठेवलेली आहे. सरकार के खाते में उतना पैसा है. आलं का लक्षात? हे वाला आहे तुमचं पहिलं कार्य. बघा, मध्यवर्ती बँकेचं पहिलं कार्य वाच, त्याचं नाव काय पहिलं कार्याचं? चलनी नोटांची निर्मिती. चलनी नोटांची निर्मिती. परंतु माधव, 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारचे कॉइन्स, कॉइन्सला काय म्हणतात रे? नाणी. 1 रुपयाची नोट आणि सगळ्या प्रकारची नाणी, हे मात्र कोण छापतं माहिती का? केंद्र सरकार. बाकी मग सगळ्या नोटा कोण छापणार? आरबीआय. परंतु 1 रुपयाची नोट आणि सगळ्या प्रकारचे कॉइन्स हे कोण छापणार? केंद्र सरकारचे वित्तीय मंत्रालय. कळलं का? फायनान्स मिनिस्ट्री ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट विल इश्यू 1 रुपी नोट अँड ऑल डिनॉमिनेशन कॉइन्स अँड आरबीआय ओनली इश्यू ऑल टाइप्स ऑफ नोट्स, करन्सी नोट्स. कळलं का? नक्की? फॉर दिस पर्पज आरबीआय केप्ट रिझर्व 200 crores in the form of gold and foreign currencies and government securities. आहे का बघा? 200 कोटी वगैरे असं काही आहे का बघा? 200 कोटी इतका राखीव निधी ठेवला आहे. किती? 200 कोटी. RBI is required to maintain gold and foreign exchange reserves of rupees 200 crores out of which ज्याच्यामधलं 115 crores should be gold and other precious metals and 85 crores in the terms of foreign currency and government securities. म्हणजे 200 कोटी
माधव, गुड मॉर्निंग. 200 कोटी राखीव निधी सरकारला ठेवावा लागणार आहे. त्यातला 115 कोटी सोनं आणि मौल्यवान धातूच्या स्वरूपात, तर 85 कोटी सरकारी रोखे आणि विदेशी चलनाच्या स्वरूपामध्ये. भावना पोचली का? नक्की. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही एक 100 रुपयाची नोट वापरते ना, सरकारला तिला बनवायला 5 ते 6 हजार काय 10 ते 15 हजारचा खर्च होत असेल. मग सरकारला तो खर्च होतोय ना. याचमुळे तर आपल्याला मोदी काका काय म्हणतात, डिजिटल पेमेंट्स करा, डिजिटल इंडिया बना, आहे की नाही. म्हणजे तेवढा नोटा छापण्याचा खर्च कमी होतो. भावना पोचली का? आणि वरतून तू माधव 100 रुपये जमा केले, त्याच्यावरून कर्ज किती पुरवठा झाला होता? 300 रुपयाचा. सर्क्युलेशन होतं. काय होतं? पैसा सर्क्युलेट होतो. अर्थव्यवस्थेत पैशाचं अभिसरण होतं. पैसा काय होता? तो खेळता राहतो. कधी? जेव्हा तुम्ही पैसे बँकेत जमा करता तेव्हा. तुम्ही जर का पैसा तुमच्या खिशातच ठेवला तर तो अभिसरण होणार नहीं, अर्थव्यवस्थेची प्रगती होणार नाही. अगर तुमको अर्थव्यवस्था प्रगत चाहिए, इफ यू वॉन्ट इकॉनॉमी टू डेव्हलप, यू हॅव टू गो डिजिटल. आपल्याला डिजिटली जावंच लागेल, डिजिटली सगळे कामं करावेच लागतील. भावना पोचली का? चलो उसके आगे आरबीआई का सेकंड फंक्शन. पहिलं फंक्शन कळलं माधव? चलनी नोटा छापण्याचं काम कोण करतं? आरबीआय. करन्सी नोट्स इश्यू करतं आरबीआय. 200 करोड त्याच्यासाठी काय ठेवावा लागतो? रिझर्व, राखीव निधी. त्यातले 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात, म्हणजे इन फॉर्म ऑफ गोल्ड अँड अदर प्रिशियस मेटल्स. अँड 85 करोड इन द फॉर्म ऑफ काय रे? परकीय चलन अँड सरकारी रोखे. नसेल तर लिहून घ्या, परकीय चलन आणि सरकारी रोखे. गवर्नमेंट सिक्योरिटीज एंड फॉरेन करेंसी. भावना पोचली? एक बार याद रह गया तो भूलने का नहीं. ठीक है, ओके. सेकंड, आपल्याला पैसे लागले की आपण रडत रडत जातो बँकेकडे. आपल्याला पैसे लागले की आपण रडत रडत जातो बँकांकडे. अरे बँकांना पैसे लागले तर बँका कोणाकडे रडत जातील? आरबीआय कडे. व्हेरी गुड, मध्यवर्ती बँकेकडे. कळलं का? म्हणजे मध्यवर्ती बँकेला सल्लागार म्हणून, एजंट म्हणून काम करते आरबीआय. मध्यवर्ती बँकेला कर्ज पुरवठा करते कोण? आरबीआय. मध्यवर्ती बँकेच्या पैशाची काहीतरी उलट बोलली मी. एक मिनिट थांबा, हे फोन येतोय ना. मी काहीतरी उलट बोलतीये. मी 3रा नंबरचा पॉईंट शिकवतीये तुम्हाला. हो नाही नाही, 3रा शिकवते मी. बँकांची मदत कोण करतं असं विचारलं ना तुम्हाला. मग बँकांची मदत 3रा नंबरचा पॉईंट आहे. बघा ना 3 नंबर. चला 3 नंबरच शिकून घेऊयात. 3 नंबरच शिकून घेऊयात. चालले लगेच. आरबीआय एक्सरसाइजेस स्टॅट्युटरी कंट्रोल ओव्हर कमर्शियल बँक. सगळ्या व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कुणाचं? आरबीआयचं. भावना पोचली का? म्हणजे सगळ्या प्रकारच्या बँकांवर नियंत्रण कोणाचे? आरबीआयचे. 2 नंबरचं वाक्य. All scheduled banks are compulsory required to maintain certain minimum cash reserve with RBI against their demand and time liability. RBI provides financial assistance to bank in the form of discounting of eligible bills. Loans, advances are also provided against the approved securities. आता हे जे काही वाचलं ना, ऐकून घ्या. चला माधव इकडे बघ. ठीक आहे, मोठी बाटली आहे तिकडे, छोटी एक बाटली आहे. हे बघ माधव, हे बघा, हे जे 30% नाही, 30%. इकडे इकडं 30%. यालाच म्हणतात कॅश रिझर्व रेशो. दिसतंय का तुम्हाला तिथे? का व्यापारी बँकेला मध्यवर्ती बँकेकडे राखीव निधी ठेवावा लागतो. हॅज टू मेंटेन कॅश रिझर्व रेशो विथ द आरबीआय इन पर्सेंटेज ऑफ टाइम डिपॉझिट्स अँड डिमांड डिपॉझिट्स. आपल्या ज्या मागणी ठेवी असतात ना, मागणी ठेवी आणि मुदत ठेवी, या सगळ्यांच्या प्रमाणामध्ये काही टक्के आपल्याला कुठे ठेवावे लागतात? आरबीआय कडे. आपल्याला की व्यापारी बँकेला? व्यापारी बँकेला, कमर्शियल बँक्सला. कळलं का? की पुन्हा सांगू? जेवढ्या ठेवी बँकांमध्ये जमा होतील, जितक्या डिपॉझिट्स बँकांमध्ये जमा होतील, त्याच्या पर्सेंटमध्ये रिझर्व्ह आरबीआय कडे मेंटेन करावे लागतात कमर्शियल बँक्सला. कळलं का? जेवढ्या ठेवी बँकेत जमा होतील माधव, त्याच्या काही टक्क्यांपर्यंत राखीव निधी हा आरबीआय कडे
व्यापारी बँकांना ठेवावा लागतो. भावना पोचली? येस ऑर नो? नाही? मग 2 नंबर त्यांनी अजून त्यात काय म्हटलंय की बँकांना ना कधी कधी कर्ज पुरवठा लागतो. तर बँकांना कर्ज पुरवलं जातं कुणाकडून? आरबीआय कडून. आरबीआय ही व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करते. आरबीआय म्हणजे मध्यवर्ती बँक. सेंट्रल बँक प्रोव्हाइड्स कमर्शियल बँक फायनान्शियल असिस्टन्स लाईक लोन्स अँड ॲडव्हान्सेस. कळलं का? आणि उरलं काय आता? अजून एक गोष्ट तिथे आलेली बघा, डिस्काउंटिंग ऑफ एलिजिबल बिल्स. पात्र अशी एलिजिबल बिल्सला काय म्हणतात बरं? योग्य अशा हुंड्या वटवून. 3 नंबरच्या पॉईंटमध्ये शेवटून तिसरी लाईन, योग्य अशा हुंड्या वटवून सुद्धा व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा कोण करतं? आरबीआय करते. 3 नंबरचा पॉईंट आहे बेटा आपला. 3 नंबरचा पॉईंट मी शिकवते सध्या. आता तुम्हाला आठवतं का रे हुंड्या म्हणजे काय? बिल म्हणजे काय? माधवला मी माल विकला आणि माधवला मी माल विकला 5 लाखाचा. यांनी काही मला पैसे दिले नाही. हा म्हणजे मॅडम बिल लिहून द्या, 2 महिन्यांनी पैसे देऊन देतो. आता माधवला हा मला कधी पैसे देईल? 2 महिन्यांनी. पण मला तर अर्जंटमध्ये पैसे पाहिजे. मी काय केलं माहिती का? माधवने सही केलेलं बिल बँकेत गेले घेऊन. बँक मेरे को अर्जंट पैसा चाहिए. 2 महिन्यांनी माधव तुला पैसे आणून देऊन देईल. बँक म्हणे ओके. हे घे 4,90,000. 10,000 बँकेने कमिशन मारलं. ओके, कमिशन काढलं. ठीक आहे. आता बँकेला अर्जंट पैसे पाहिजे. बँक जाणार आरबीआय कडे. आरबीआय मला पण पैसे पाहिजे. 5 लाखाचं बिल जे माधवचं होतं ते कुठे नेऊन फेकलं त्यांनी? आरबीआय कडे. आरबीआय पण काय लावेल? चार्जेस लावेल, कमिशन लावेल. भावना पोचली का? याला म्हणतात हुंड्या वटवणे. योग्य अशा हुंड्या वटवून सुद्धा व्यापारी बँकेला मध्यवर्ती बँक कर्ज पुरवठा करते. कळलं का? एलिजिबल बिल्स कॅन बी डिस्काउंट विथ आरबीआय बाय कमर्शियल बँक्स टू गेट लोन्स और फाइनेंस. भावना पोचली? हमको पैसा कम पड़ता है तो हम बैंक के पास जाते हैं. व्यापारी बँकेला पैसा कमी पडला ती कुणाकडे जाईल? आरबीआय मध्यवर्ती बँकेकडे. भावना पोचली? कळलं? हे काम होतं माधव. पॉईंट नंबर 3. आता 2 वर चला वापस. पॉईंट नंबर 2, बँकर टू दी गव्हर्नमेंट. सरकारची बँक. जशी बँकांची बँक तशी आरबीआय आहे सरकारची पण बँक. पण हा इकडे एक फरक आहे बरं का. बँकांवर कंट्रोल होता आरबीआयचा, है ना? इथं आरबीआय वर कंट्रोल आहे सरकारचा. आणि सरकारची बँक म्हणूनच काम करते आरबीआय. कळलं का? सरकार के लिए ही स्थापन हुई है आरबीआय. कळलं का? सरकारच्या वतीने येणी घेणं, देणी देणं काम कोण करतं? आरबीआय. रिसिविंग पेमेंट्स अँड मेकिंग पेमेंट्स. रिसिविंग रिसिप्ट्स, मेकिंग पेमेंट ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट इज द वर्क ऑफ आरबीआय. कळलं का? आता तुम्हाला ते कर धोरण, त्याच्यानंतर ते नाही का नोटाबंदी वगैरे, हे सगळं जे काय आलं, हे जे आरबीआयने केलं ह्यासाठी सरकारने पहिले सल्ला कोणाचा घेतला असणार? आरबीआयचा, है की नाही? म्हणजे याचा अर्थ आरबीआय मध्यवर्ती बँक ही सल्लागार म्हणून सुद्धा काम करते. फक्त बँकांचाच नाही, सरकारचा पण. भावना पोचली? क्योंकि सबके पैसे का काला चिट्ठा किसके पास होता है? आरबीआय के पास होता है. म्हटल्यावर सरकार पण सगळ्या सल्ले घ्यायला कोणाकडे जाणार? आरबीआयकडे. म्हणजे आरबीआय मध्यवर्ती बँक ही सरकारचा सल्लागार म्हणून पण काम करते, सरकारची बँक म्हणून पण काम करते. आणि ते नंतर सांगेल. आरबीआय ॲक्ट ॲज अ बँकर टू द गव्हर्नमेंट अँड ऑल्सो ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट. अँड आता ते सांगते, आरबीआय ऑल्सो ॲक्ट ॲज अ एजंट फॉर गव्हर्नमेंट. सरकारच्या वतीने प्रतिनिधी म्हणून पण आरबीआय काम करते. कसं? ते तुम्हाला बजेट आठवतं का? तुटीचं अंदाजपत्रक. माधवच्या मम्मीकडे खर्च किती होता? 16,000चा होता. पण तिला पगार किती भेटला? 10,000. तिला 6,000 काय करायला लागेल? कर्ज घ्यायला लागेल. कोणाकडून तरी उसने आणायला लागतील. आपल्या देशाचं पण तेच आहे. देशाला बी पैसे उसने आणावे लागतात. मग आपल्या देशाच्या वतीने विदेशी सरकारला जाऊन भेटण्याचं काम कोण करणार? आरबीआय. स्वतः जाईल का? ती निर्जीव आहे. तिच्या वतीने तिचे काय जातील?
लोक जातील, एम्प्लॉय जातील, पण जातील. ओके. म्हणजे मध्यवर्ती बँक ही आपल्या सरकारचा सल्लागार, सरकारची बँक प्लस प्रतिनिधी म्हणून सुद्धा कार्य करते. कळलं का? RBI ऍक्ट ॲज अ बँकर टू द गव्हर्नमेंट, ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट अँड एजंट ऑफ द गव्हर्नमेंट. कळलं का? एजंट म्हणा, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणा, प्रतिनिधी म्हणा, तो बी सेमच आहे. भावना पोचली? पॉईंट नंबर 3 कळाला? ओके. 3 नाही 2. आता पॉईंट नंबरवर या 4. दिस इज नॉट फेअर. हा फोन नुसता दगा देतोय मला आज. 4 कस्टडियन ऑफ फॉरेन एक्सचेंज. आता मला एक सांग माधव गेला होता फॉरेनला, मस्तपैकी बाबा व्यवसाय करून आला, पैसे कमवून आला. आता माधव आपल्या भारतामध्ये डॉलरमध्ये पैसे खर्च करेल का बरं? इथं कोणी ऍक्सेप्ट करेल डॉलरला? ह्याला रुपये लागतील. हा गेला बँकेकडे, बँकेला म्हटलं हे की बँक पैसे घे आणि मला काय दे? रुपये दे. बँकेने रुपये दिले. हां, असं झालं होतं बरं का. माझ्या मिस्टरांचे, ते पण फॉरेनला कमवायला होते माझे मिस्टर 4 वर्ष. त्यांचे जे काही फॉरेनची कमाई होती, जे काही डॉलर्स वगैरे होते, ते आम्ही इथे बँकांना दिले. बँक त्या डॉलरचे समजा इंडियन रुपीमध्ये 100 रुपये व्हॅल्यू आहे, तर बँकेने आम्हाला 80 रुपये दिले. 20 रुपये बँकेचं कमिशन. पण मग आमचा डॉलर कुणाकडे गेला? बँकेकडे. आणि बँक स्वतःकडे ठेवत नाही. इट विल गो टू RBI. कारण सगळ्या विदेशी चलनाचा साठा ठेवण्याचा, ताबा ठेवण्याचा अधिकार फक्त कोणाकडे आहे? RBI कडे आहे.